हाय फ्रेंड्स, स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण महाबली हनुमान याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाबली हनुमान राजा बाली तर तुम्हाला माहीत असेलच. सुग्रीवचा भाऊ, किष्किंधा नगरीचा राजा. त्याने कठीण तप केले आणि ब्रह्माला प्रसन्न केले. ब्रह्माने जेव्हा वरदान मागायला सांगितले तर बालीने अमरत्व मागितले. अमरत्व कोणालाही देऊ शकत नाही म्हणून ब्रह्माने दुसरे वरदान मागायला सांगितले. तेव्हा खूप विचार करून बालीने वरदान मागितले की जो कोणी त्याच्या समोर युद्ध करायला येईल त्याची अर्धी शक्ती बालीला मिळेल. ब्रह्माने तसे वरदान बालीला दिले. म्हणतात ना की शक्ती मिळवणे जेवढे कठीण असते त्यापेक्षा मिळालेल्या शक्तीचा योग्य वापर करणे जास्त कठीण असते. बालीचे देखील तसेच झाले. वरदान मिळाल्यावर जेव्हा तो परत आला त्याने एका शत्रूला संपवायचा सपाटा लावला. बघता बघता त्याचे सर्व शत्रू समाप्त झाले. अगदी रावणाला देखील त्याने आपल्या बगलमध्ये दाबून ठेवले होते. रावणाने जेव्हा क्षमा मागितली तेव्हा कुठे बालीच्या हातून त्याची सुटका झाली. मला माहीत आहे तुमच्या मनात आले असणार की बालीने तेव्हाच जर रावणाला मारून टाकले असते तर रामायण झालेच नसते. पण लक्षात घ्या, रावण आहे म्हणून रामाची महती आहे. हा सृष्टीचा समतोल आहे. असो तर बालीने आपले सगळे शत्रू मारून टाकले आणि त्याची अर्धी शक्ती बालीला मिळाली. बालीची शक्ती आणि त्याच्या शत्रूची अर्धी शक्ती त्यात समावल्याने त्याला आणखी गर्व झाला. त्याला गप्प बसवत नव्हते. त्याने जंगलातले सगळे वाघ, सिंह, चित्ते, हत्ती मारून टाकले तरी त्याला गप्प बसवेना. तो नेहमी जंगलात जाऊन मोठमोठाले वृक्ष मुळासकट तोडून टाकू लागला. एक दिवस जंगलात हनुमान नित्य नियमप्रमाणे एका मोठ्या झाडाखाली बसून प्रभू श्रीरामाचे नामस्मरण करत होते. नेमके बाली तिकडे पोहोचला. हनुमान राम राम म्हणत होते पण याला ते मरा मरा असे ऐकू आले. तो चिडला. रागाने तो कडाडला. कोण आहे तो दुष्ट जो मला या 3 लोक विजयी बालीला मरमर म्हणतोय? हनुमान आपल्याच भजनात गुंग होते. हे बघून बालीचा राग अनावर झाला. तुच्छ वानरा, तुझी एवढी हिंमत की तू मला उत्तर न देता इथे गात बसलाय. थांब थांब, आता दाखवतो तुला मी काय आहे. तुझ्या या दृष्टतेसाठी एकच दंड आहे. इतके बोलून त्याने जवळचा एक मोठा दगड उचलून हनुमानवर फेकला. दगडाचा काही एक भाग परिणाम झाला नाही. बाली रागाने लालबुंद झाला. त्यानंतर त्याने दगड मोठे मोठे वृक्ष तोडून हनुमानावर फेकले. त्याच्या ढिगाखाली हनुमान लपून बसले. बाली खुश झाला आणि आनंदाने हसत हसत परत जाऊ लागला. पुन्हा त्याच्या कानी राम राम शब्द पडू लागले. तो वळला आणि हनुमानच्या अंगावर पडलेले सगळे धोंडे वृक्ष बाजूला काढले. हनुमानवर काही एक असर नव्हता. रागाच्या भरात त्याने हनुमानच्या छातीवर लाथ मारली. आपल्याला माहीतच आहे की हनुमानच्या छातीत श्रीराम असतात. हनुमानने खाडकन डोळे उघडले पण पुढच्या क्षणी त्याने रागावर नियंत्रण करत हात जोडले आणि म्हणाले, क्षमा करा बालीराज, मी माझ्या प्रभूंच्या भजनात लीन होतो त्यामुळे तुमचे आगमन झालेले कळले नाही. तुम्ही यायचे कष्ट का घेतलेत? कोणाकडून निरोप पाठवला असता तर मी स्वतः तुमच्या सेवेत प्रस्तुत झालो असतो. बोला, माझ्यासाठी काय आदेश आहे? हनुमान जेवढ्या नम्रतेने बोलत होते त्याच्या विरुद्ध बाली अहंकाराने बोलत होता. तू कोण मोठा लागून गेला जे तुला बोलवायला म्हणून माणूस पाठवावा लागेल आणि माझ्यासारख्या परमबलवानचे तुझ्यासारख्या तुच्छ वानराकडे काय काम असणार? कोण आहे तू आणि तुझी हिंमत कशी झाली मला मरा मरा म्हणायची? हनुमान नम्रपणे म्हणाले, मी अंजनी पुत्र हनुमान आहे आणि क्षमा असावी, थोडी गल्लत होत आहे. मी तुम्हाला मरा मरा म्हणत नव्हतो तर मी माझे आराध्य प्रभू श्री रामचंद्रांचे नामस्मरण करत होतो. बाली रागाने म्हणाला, ते काही नाही. मी तुला युद्धाचे आवाहन करतोय. माझ्याशी युद्ध करायला सज्ज हो. हनुमानना माहीत होते की ब्रह्मदेवनी बालीला वरदान दिले आहे आणि बालीचा मृत्यू श्रीरामांच्या हाती होणार आहे हे देखील त्यांना माहीत होते. म्हणून ते म्हणाले, क्षमा करा बालीराज, मी एक साधारण वानर, तुमच्या भावाचा सेवक. माझ्याशी युद्ध करणे आपल्या ख्यातीला शोभणार नाही. बाली कुत्सितपणे हसत बोलला,
सरळ सांग ना, घाबरलास म्हणून भीती वाटत आहे का? नाही बालीराज, ज्याच्या पाठीशी स्वयं प्रभू श्रीराम आहेत त्याला भीती कसली? बाली अहंकाराने बोलून गेला. भीती नाही ना, मग युद्ध कर माझ्याशी. लाज नाही वाटत की एक योद्धा असून आव्हान स्वीकारत नाहीस? मग ही गदा काही नुसती मिरवायला घेऊन फिरतोस का? हिम्मत असेल तर युद्ध कर. तुला काय, तुझ्या त्या रामाला देखील चिरडून मारीन. आता मात्र हनुमानांना राग आला. त्यांना कोणी काही बोलले तरी त्यांच्यावर त्याचा कोणताही फरक पडत नव्हता, पण श्रीरामबद्दल एक अपशब्द देखील ते ऐकू शकत नाहीत. ते म्हणाले, ठीक आहे बालीराज, तुम्ही माझ्या आराध्याचा अपमान केलात, जे मी कदापि सहन करू शकत नाही. स्वीकारले तुमचे आव्हान. उद्या सकाळी मी तुमच्या युद्धशाळेत तुमच्याशी युद्ध करेन. बालीला जे हवे होते ते मिळाले. तो घमंडने बोलला, ठीक आहे, आजचा दिवस तुला देतो. तुला काय जप करायचा आहे तो शेवटचा करून घे. उद्याचा सूर्योदय तुझ्या जीवनाचा सूर्यास्त असेल. हवं तर तुझ्या रामाला देखील बोलावून घे. मी देखील बघतो तो तुला तुझ्या कहरापासून कसा वाचवतो. हनुमान बोलले, ते तर उद्याच ठरेल. इतके बोलून दोघे आपापल्या दिशेने निघून गेले. ही गोष्ट ब्रह्मदेवांना कळाली. बालीला वरदान त्यांनी दिले होते असे असताना जर हनुमानने बालीला मारून टाकले तर त्याचे वरदान फोल ठरेल, म्हणून ते हनुमानाकडे आले आणि त्यांनी युद्ध करायची विनंती केली. पण श्रीरामाचा अपमान हनुमान कसे सोडणार? त्यांनी स्पष्ट नकार दिला. यातून मार्ग काढण्यासाठी ब्रह्मदेवाने विनंती केली, हनुमान, तुम्ही सुद्धा रुद्र अवतार आहे. बालीची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. उद्या जर तुम्ही बालीला मारेल तर नियतीने बालीचा मृत्यू तुमचे आराध्य श्रीराम यांच्या हाती लिहिला आहे. तुम्ही नियतीच्या लेखात ढवळाढवळ करू शकत नाही. हनुमानने नम्रपणे विचारले, आता यातून तुम्हीच काही मार्ग दाखवा. त्यावर ब्रह्मदेवाने सांगितले, हनुमान, तुम्ही अष्टसिद्धीचे दाता आहात. तुम्ही तुमच्या सिद्धी वापरून तुमचे 99% बळ बाजूला काढून ठेवा आणि फक्त तुमच्या बळाचा एक भागच घेऊन युद्ध करा, ज्याने युद्ध देखील होईल आणि बालीचा मृत्यू देखील होणार नाही. हनुमानने हे मान्य केले आणि फक्त एक भाग बळ घेऊन सकाळी युद्ध करायला गेले. बालीला वरदान होते की त्याच्याशी युद्ध करणाऱ्यांचे अर्धे बळ बालीला मिळेल. युद्धाची तयारी झाली. युद्धशाळेत बाली थयथया नाचत होता. आखाड्याच्या रिंगणात हनुमानने एक पाऊल ठेवताच त्यांची अर्धी शक्ती बालीला मिळाली. अर्धा भाग शक्ती, आणि ती देखील रुद्र अवतार म्हणजे स्वयं महादेवांच्या अवताराची शक्ती बालीमध्ये प्रवेश करताच त्याला जोरदार झटका लागला. ती शक्ती त्यांच्या नसानसातून वाहायला लागली. ती सहन करणे देखील बालीला शक्य नव्हते. त्याला असे वाटू लागले की त्याच्या शिरेतून रक्त नाही, लाव्हा वाहतोय. आणखी काही काळ जर असे राहिले तर त्यांच्या शिरा फाटून जातील आणि शरीराचे तुकडे तुकडे होतील. बाली आपले डोके धरून मटकन खाली बसला. इतक्यात ब्रह्मदेव तिकडे प्रगटले आणि त्यांनी बालीला तेथून पळून जायला सांगितले. बजावले की जर आणखी काही क्षण देखील थांबल्यास तुझ्या डोक्याचे तुकडे तुकडे होतील. आणि बाली तेथून पळून गेला, परंतु जंगलात जाऊन एका गुफेत जाऊन बेशुद्ध पडला. त्याला शुद्ध येण्यास एक दिवस गेले. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, अरे मूर्खा, हनुमान रुद्र अवतार आहे आणि त्याची अर्धा टक्का शक्ती देखील सांभाळायची शक्ती तुझ्या शरीरात नाही. पण तुला तुझ्या शक्तीचा गर्व झाला आणि तू अनर्थ ओढवून घेतले. बाली म्हणाला, मग हनुमानमध्ये नेमकी किती बळ आहे? ब्रह्मदेव म्हणाले, 10 बैलाची ताकद मिळून एक शक्ती बनतो, 1 हत्ती बनतो, 100 हत्ती मिळून 1 राकट बनतो, असे 1000 राकट मिळून 1 ऐरावत बनतो, असे 1000 ऐरावतचे बळ मिळून 1 इंद्र बनतो आणि असे लाखो इंद्राचे बळ एकत्र करून जेवढे बळ होईल तेवढे बळ हनुमानाच्या डाव्या पायाच्या करंगळीत आहे आणि तू त्यांना आव्हान देत होतास. बाली विचारात पडला आणि म्हणाला, ब्रह्मदेव, मला एक गोष्ट कळत नाही की हनुमानच्या अर्धा टक्कापेक्षा कमी शक्ती माझ्यात असून ती शक्ती मला स्वस्थ बसू देत नाही. मग हनुमान तर महाबली बलशाली असून देखील
इतके शांत कसे? ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, शक्ती मिळवणे जितके कठीण त्याहीपेक्षा कठीण आहे त्या शक्तीला नियंत्रणात ठेवणे आणि त्याचा योग्य वापर करणे. हनुमान प्रभू श्रीरामाच्या भक्तीत इतके लीन असतात की त्यांनाही ती शक्ती त्रासदायी ठरत नाही. नम्र हो, अहंकार आणि घमेंड तुझा सर्वनाश करेल. त्याआधी हे विनाकारण युद्ध करणे आणि दुसऱ्याला कमी लेखणे बंद कर, यातच तुझं सौख्य आहे. त्यानंतर बाली शांत झाला आणि पुन्हा तो कधीच हनुमानाच्या वाटेला गेला नाही. तर फ्रेंड, अशा प्रकारे बालीचा अहंकार कमी होऊन तो हनुमानाला शरण गेला. तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत बाय.